2 ग्लास ज्यूस आणि इतका पसारा कसा? बघायलाच पुढे. रोज सकाळी कर्ली केस बघून असं वाटतं परमनंट स्ट्रेटनिंग करावे, पण डॅमेजचा विचार करून विचार बदलते आणि मग एअर ब्रशने किंवा हॉट एअर ब्रशने स्ट्रेट करून घेते. घरगुती जुगाड आपला. तर आजची गोष्ट आहे इडलीपासून वॉटरमेलन ज्यूसपर्यंत. तर काय झालं, आज सकाळीच ठरवलं होतं आज इडली आहे नाश्त्याला, तर लवला टिफिनला सुद्धा मी इडलीच देणार. आणि माझं हे इडलीचं स्टँड आहे ना, तर हे मी नेहमी झिगझॅगमध्ये लावते आणि कुकरमध्ये ठेवून देते. याच्याने काय होतं की इडली ना छान फुलते. आणि नंतर मग मी घरातलं काम आवरायला लागले, तेवढ्यात लवचे पप्पा लवजवळ एवढं मोठं कलिंगड घेऊन आले लवसोबत. तर आता हे इतकं मोठं होतं आणि ते तर ऑफिसला निघून गेले. म्हटलं आता हे कापेल कोण? तर कापताना तर माझ्या नाकी 9 आले, पण कसं तरी करून मॅनेज केलंच मी. नंतर मग त्याचे मस्तपैकी मी काप केले. का? कारण की लव म्हणाला, मम्मी मला जेवायला देऊ नकोस, पण मला आज वॉटरमेलन ज्यूसच दे. याच्यामध्ये अर्ध लिंबू आणि पाव चमचा काळं मीठ टाकलं आणि मग ते ग्राइंड करायला घेतलं. तर मागे बघा इडली खाणारा आमचा कुश, खूप आवडते त्याला इडली. बरं, हा ज्यूस ग्राइंड करून झाला. आता चहाच्या गाळणीने गाळत होते, त्यातून कुठे गाळल्या जाते का? म्हणून मग पुरणपोळ्यांची आपली पुरणाची जी चाळणी असते ना, त्याच्याने गाळलं. आणि तेवढ्यात माझ्या इडल्यासुद्धा तयार झाल्या. आता इडल्या मी काढून घेत होते, तर मला ना इडल्यांपेक्षा ही इडलीला साईडला जे लागलं असतं ना स्टँडला, ती खरवडच जास्त आवडते. फायनली आपला ज्यूस पण रेडी होता. मग मस्तपैकी गोलगोल हे असे आईस क्यूब्स असे क्यूटवाले हे मस्तपैकी टाकले आणि लवला दिले. आता हा बघा, हेच म्हणत होते मी, 2 ग्लास ज्यूस बनवला, पण टेबलभर पसारा झाला. आता लवला हा वॉटरमेलन ज्यूस त्याचा एकदम फेवरेट आहे. तर ते रिॲक्शन देऊ का छान आहे ते बघू का चव घेत बसू, हेच त्याला काही कळेना. आता उन्हाळा संपेपर्यंत असेच छान छान ज्यूसच्या रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग, बाय.